नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण जानेवारी 2024चं लोकराज्य बघतो आहे. आगामी 2024 मध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा, कंबाईनच्या परीक्षा आणि सरळ सेवेच्या विविध एक्झाम, ज्यामध्ये जीके नावाचा जो पार्ट असतो किंवा चालू घडामोडी नावाचा जो पार्ट असतो, त्यासाठी अत्यंत महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे आहेत. संकल्पपूर्ती महाराष्ट्राची, नवनिर्मिती सुराज्याची असं याला म्हटलेलं आहे. विविध योजनांचा या ठिकाणी उल्लेख आहे. सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार इथे दिलेला आहे. आणि मित्रांनो, इथे सगळ्यात महत्वाचं हे जे चित्र आहे ना, याच्याकडे लक्ष द्या. बनवा अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, गंमत जम्मत, एक डाव भूताचा. तुम्हाला चित्रपट विचारले जाऊ शकतात, मी फक्त हायलाइट्स घेणार आहेत. तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यास कट्टा या आपल्या ऍपवर अवेलेबल करून देणार आहे फ्री स्टडी मटेरियल मध्ये. तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ सुद्धा वाचू शकता. पण ज्यांना व्हिडिओ स्वरूपात बघायचं आहे, फास्ट मध्ये तुम्ही 1.5च्या स्पीडने बघू शकतात त्यांच्यासाठी, किंवा अभ्यास कट्टा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तिथे स्टडी मटेरियल नावाचा एक कॉलम आहे. ओके, फ्री स्टडी मटेरियल, त्याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा भेटेल. सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे राज्यातील. पहिला मुद्दा, राज्यातला हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या ठिकाणी मानपत्र, सन्मानचिन्ह, 25 लाख रुपये अशी याचे स्वरूप आहे. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून केलेल्या कला क्षेत्रातील कामगिरीचा गौरव या माध्यमातून केला जातो. म्हणजे पुरस्कार कशासाठी दिला जातो तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. सगळ्यात मोठा पुरस्कार राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण हा आहे. याच्यात बघा कोणकोणत्या क्षेत्रातल्या योगदानासाठी हा भेटतो. आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान, समाजसेवा. मित्रांनो, हे लेक्चर थोडं मोठं होऊ शकतं, पण मला सगळा लोकराज्य आजचं एका सेशनमध्ये कव्हर करायचं, माफी असावी. थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तुम्ही जतन करून ठेवू शकता हा व्हिडिओ. या क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव देशामध्ये आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात कधी 1995 आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण बघतोय त्यांच्या हस्ते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. विनोदी शैलीतून, चित्रपटातून त्यांनी या ठिकाणी काम केलं अशोक सराफ यांनी. गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून यांच्याकडे आपण बघतो. त्यांनी व्यावसायिक नाटकांपासून सुरुवात केली होती, हा मुद्दा आधी लक्षात घ्या. त्यानंतर मग पांडू हवालदार, राम राम गंगाराम, अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा, एक उन्हाळ दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर 1 अशा विविध चित्रपटातून विविधांगी भूमिका प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान त्यांनी निर्माण केले होते, हे लक्षात ठेवा. विनोदी झाले, खलनायक झाले, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी काम केलं आहे. निवड समितीमध्ये कोण होतं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण एवढे डीप मध्ये घुसणार नाही. यापूर्वी महाराष्ट्र भूषण कोणाला भेटलाय? पहिला तुम्हाला अनेक परीक्षांना विचारला जाणारा प्रश्न असतो तो म्हणजे पहिला पु ल देशपांडे यांना. साहित्य सेवेसाठी त्यांना तो दिला गेला होता. त्यानंतर लता मंगेशकर संगीत, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग. ते काय आहेत त्यांच्या पुढे कंसात लिहिलेलं आहे. ओके, आणि मला वाटतं ती बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे. बाबा आमटे, शास्त्रज्ञ डॉक्टर गोनाथ माशेलकर, उद्योगपती रतन टाटा, रामकृष्ण पाटील, समाजप्रबोधन कविवर्य मंगेश पाडगावकर, नानासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर, डॉक्टर जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आधीचा यांना भेटलेला होता. ओके, तर हे यापूर्वीचे पुरस्कार. आता या ठिकाणी काय काय आहे बघा. या लोकराज्यामध्ये लोकार्पणाचे महापर्व म्हटलेलं आहे. म्हणजे जी अटल सेतू आहे यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे, 100% येणार आहे. ती आपण त्याच्यावर चर्चा करूया. विकसित भारत 2047, आगामी 25 वर्षामध्ये नेमकं आम्हाला काय आमचं टार्गेट आहे त्यावर इथे चर्चा आहे. अटल सेतू त्या लोकार्पणाबद्दल आहे. माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धात्मक अभियान नेमकं काय आहे ते आपलं माहित असलं पाहिजे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी नेमका काय आहे. रस्ता सुरक्षा जीवन रक्षा त्याबद्दल इथे आहे. संविधान साक्षरतेबद्दल आहे. राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी त्याबद्दलचा एक लेख आहे. त्यानंतर युवक कल्याणार्थ कोणकोणत्या योजना आहेत. कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन भेटतं आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नल जे आहे, भौगोलिक उपदर्शन पत्रिका, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 9 उत्पादनांना मानांकन भेटलेलं आहे, ज्यामध्ये
लातूरमधलं पानचिंचोलीच्या पटली चिंचेला, बोरसुरीमधील तूर डाळीला, आशिवी येथील कास्ती कोथिंबीर हे सुद्धा आपण बघूया. पुस्तकांचा बगीचा म्हणून या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण संकल्पना एरंडोल नगर परिषदेने सुरू केली आहे, ती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, मोठं हे आहे सगळं, पण मी फास्ट मध्ये पटपट आपलं परीक्षेभिमुख तेवढे घेणार आहे. पुढचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. नामवंत लेखक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांना रिंगाण कादंबरीसाठी हा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार भेटलेला आहे, हे लक्षात ठेवा. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून आम्ही साहित्य अकादमीकडे बघतो, सगळ्यात महत्वाचं. आणि 24 प्रादेशिक भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो, हा मुद्दा लक्षात ठेवा. आता कृष्णात खोत यांनी काय लेखन केलंय? हे कोल्हापूरचे पन्हाळा तालुक्यातले निकमवाडी येथील आहेत. त्यांनी बघा कादंबरीकार म्हणून एक त्यांची ओळख आहे. गावठाण, रौंदाळा, झड झिंबड, धूळ माती, रिंगाण या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. आणि जे बदलतं ग्रामीण जीवन आहे त्याचं वास्तव चित्रण यामध्ये आहे. नांगरल्या विना भुई हे त्यांनी लिहिलेलं ललित व्यक्तिचित्रण सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागाबद्दल लिहिणारे लेखक आम्ही म्हणूया. मग रिंगाण काय आहे बघा, 2013चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी रिंगाणला भेटतोय. प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठलेल्या माणसांची परवड ही यामध्ये मांडलेली आहे. बघा, प्रकल्पग्रस्त आपण ज्यांना म्हणतो ते रिंगाण. धागा पुढे नेत माणसाचं जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वात सुद्धा ते घेऊन जात आहेत. गाव सोडताना वांज म्हणून मागे सोडून दिल्या म्हशीचं काय होतं? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरावर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते, तेव्हा आलेल्या प्रसंगाशी ती जनावरे कसं जुळवून घेतात. जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते. ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो. या विस्थापितांच्या दुःखाची तीव्रता या कादंबरीतून आहे. काय मस्त या अशा गोष्टी, अशा कादंबऱ्या आम्ही कधीतरी वाचल्या पाहिजे. पारितोषिक आहे 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल ही रक्कम त्या ठिकाणी इथे त्यांना भेटलेली आहे. आता संकल्पपूर्ती म्हटलेलं आहे. संकल्पपूर्ती म्हणजे जे यांनी संकल्प केले त्यांचं म्हणणं आहे की आज देशामध्ये पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामं ही महाराष्ट्रात झालेली आहे. ओके, देशाची आर्थिक राजधानी, तिथे बरीच कामं होत आहेत असं म्हणतायत. सगळ्यात महत्वाचं जो मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू, अटल सेतूचं लोकार्पण. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाच्या परिसरातला 365 एकर जागेवरचा रे नगर गृह प्रकल्प. आता आपल्याला माहिती दोन्ही ठिकाणी पंतप्रधान आली होती. तिथे मग 15,000 घरकुलांचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. आता हा जो अटल वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू, बघा याचं नाव नीट लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आहे शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू आहे, ज्याला आम्ही अटल सेतू म्हणतोय. हा देशातला सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे, जो 22 किलोमीटरचा आहे. नवी मुंबई, मुंबई, पुणे, गोवा यांना हा जोडला जातोय. MMR क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा मजबूत याच्यामुळे होत आहेत. इथे आवास योजना आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना 30,000 घरकुलं या ठिकाणी तयार होत आहेत. 15,000 ती वितरित केलेली आहेत. नाशिक येथे 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव, त्या ठिकाणी विकसित भारत 2047 अशी जी मुख्य संकल्पना होती त्या अनुषंगाने हा युवा महोत्सव झालाय. मित्रांनो, खूप सारं परीक्षा भिमुख या लोकराज्यामध्ये आहे. दर महिन्याचे लोकराज्य मी तुमचे घेत राहणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासकट्टा ऍप मध्ये तुमच्या बॅचेस मध्ये सुद्धा हे करंटचे लेक्चर्स तुम्हाला सगळे ऍड होणार आहे. बघा, सक्षम युवा समर्थ भारत असं घोषवाक्य होतं या महोत्सवाचं. आणि 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारत घडवायचा असेल तर युवकांनी ध्येय प्राप्तीचा ध्यास घ्यावा, असं पंतप्रधान त्या ठिकाणी सांगतायत. पुढचं दावोस मधली ती 54वी जागतिक आर्थिक परिषद, जी की परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणते. त्यामध्ये मग जेम्स ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर व पल्प, खार उद्योग, डेटा सेंटर, पायाभूत सुविधा अशा विविध याच्यामध्ये 3,53,675 कोटीपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले आहेत. हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे हिवाळी अधिवेशन जे आहे त्यामध्ये बऱ्याच चर्चा आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44,000 कोटी रुपयाची मदत करण्यात आली. धान उत्पादन शेतकरी जे होते त्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आधी तो किती होता?
तेही तुम्ही थोडंसं जाणलेलं असलं पाहिजे, कारण तो वाढवलेला आहे. मराठा आरक्षणावर प्रदीर्घ चर्चा आपण बघितली 2-4 दिवस, ज्याच्यातून फायनल काहीच केलं नाही, फक्त चर्चा केलेली आहे त्यांनी. तेही लोकांच्या लक्षात येतं. पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद वगैरे, राजमाता जिजाऊ भोसले, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे अंक या ठिकाणी आहे. मित्रांनो, लोकराज्य सरकारी मासिक आहे. थोडी सरकारची स्तुती होत असते, हे आपलं माहित असलं पाहिजे, पण आपल्या कामाचं आपण घेत चालायचं. महाराष्ट्र हे जगभरातील उद्योग क्षेत्रासाठीचं आकर्षणाचं केंद्र ठरतं आहे. इथे पायाभूत सोयी सुविधा आहे, रोजगार निर्मिती, कुशल मनुष्यबळ, यामुळे महाराष्ट्राला पसंती दिली जाते. आणि मग ते अटल सेतू लोकार्पण वेगवेगळे आहेत. आता आपण फक्त महत्वाचं या ठिकाणी हे करत चालू आणि पुढे जाऊ. बघा इथे काय म्हटलेलं आहे, सर्वात लांब भारतातला सागरी सेतू असणार आहे हा. दक्षिण मुंबई शिवडी येथे हा सुरू होतो आणि नवी मुंबईच्या नावाशेवा येथे चिर्ले येथे जोडला होतो. बघा, ही शिवडी लक्षात ठेवा आणि इकडचं चिर्ली लक्षात ठेवा. 2 ठिकाणं कुठून कुठपर्यंत ते महत्वाचं आहे. आता इथे राज्य महामार्ग 54, राष्ट्रीय महामार्ग 344, शिवाजीनगर इथे इंटरचेंजेस त्याला आहेत, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. याच्यातून कनेक्टिव्हिटी कुठे कुठे स्थापन होते, तर नवी मुंबई, पुणे, गोवा, दक्षिण भारत आणि मुंबई यामध्ये कनेक्टिव्हिटी आहे. स्ट्रक्चरल स्टील याच्यामध्ये 1.2 लाख एवढं वापरलं गेलंय. साधारणतः 4 अखंड हावडा पूल बांधता येतील एवढे स्टील याच्यामध्ये वापरले गेलेले आहे. कॉन्क्रीटचा वापर वगैरे झाला आहे. जपानी तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं गेलं. आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे, असं या ठिकाणी पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणे मजबूत वगैरे आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीची स्तुती केली आहे. आता बघा, इतर बऱ्याच बाबी आहे त्याच्या संदर्भात जास्त डीप मधल्या तुम्ही वाचू शकतात. मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी हे मांडलं की म्हणजे ही कल्पना कधी आली होती, 1973 मध्ये ही मांडली गेली होती, असं यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यात आता पूर्णत्वास येते आहे. पुढे जातोय आपण. बघा, दिघा गाव रेल्वे स्थानकाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे, 90 कोटी रुपयाचं, तेही माहित असलं पाहिजे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जी आहे, वेती या ठिकाणी प्रस्तावित त्याच्या संदर्भात आहे. खारकोपर उरण उपनगरी मार्गाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. भारतरत्न नेस्ट वन भवन हे जे आहे ते महत्वाचं आहे. काय आहे भारतरत्न नेस्ट वन भवन? पंतप्रधान विशेष आर्थिक क्षेत्र मेटल सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग येथे असलेले जे 3D प्रिंटिंग मशीन आहे त्याच्यासह जगातील सर्वोत्तम उपलब्ध मशीनसह भारतात सुरू झालेल्या पहिल्या रत्ने आणि आभूषण क्षेत्राच्या भारतरत्न या विशाल सर्वसाधारण सुविधा केंद्राचं या ठिकाणी आपण बघतोय हे होते. म्हणजे भारतरत्न हे काय आहे? रत्न आणि आभूषणाच्या क्षेत्रामधलं एक सुविधा केंद्र आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. नवी मुंबई मेट्रो लाईन 1 जी आहे सिडको महामंडळ राबवत आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव त्याचा काय होईल, भुयारी मार्ग कसे राहतील, त्या बाबी दिलेल्या आहेत. नारी शक्ती दूत ऍप एक महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला ऍप्लिकेशनवर प्रश्न येतात, हे कशासाठी आहे? तर गरजू महिलांना ओळखायचं, सक्षम करायचं, त्यांच्यासाठी, गरजू महिलांसाठी नारी शक्ती नावातच आहे, नारी शक्ती. कल्याणकारी योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरवर तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, जे की पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. आता हे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कशासाठी? उद्देश काय आहे याचा? तर महाराष्ट्र राज्यातल्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण द्यायचं. सगळ्यात महत्वाचा शब्द इथे कीवर्ड, महिलांना कौशल्य, उद्योजकता विकासासाठी सक्षम करायचं. पुढे आपण बघतोय ध्वजांकित प्रत्यक्षदर्शी महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याबद्दल इथे दिले आहे, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, आपण त्याच्यात जाणार नाही, आपलं परीक्षेभिमुख घ्यायचंय. आता विकसित भारत 2047 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक मधला, या ठिकाणी पंतप्रधानांचं भाषण आहे. युवा महोत्सव सुरू कधीपासून झाला? केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय आहे, 1984 पासून युवक कल्याणाचं कार्य सुरू करतोय आणि 1995 पासून हा महोत्सव सुरू झालेला आहे. विकसित भारत 2047 ही संकल्पना होती. सक्षम युवा समर्थ भारत असं घोषवाक्य या ठिकाणी होतं. हे चित्र कशाचं आहे मला सांगायला काय म्हणतात आपल्याकडे तेही तुम्हाला सांगायचं आहे. शुभंकर असं त्याला म्हटलं जातं.
हे शेकरू नावाचा प्राणी आहे जो भीमाशंकर अभयारण्य, महाबळेश्वर, आंबा घाट या ठिकाणी आढळतो. तो या ठिकाणी शुभंकर म्हणून होता. पुढे युवकांचं प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांचे 161व्या जयंतीच्या औचित्याने मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी सर्वत्र ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याला यावर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं यजमानपद भूषवण्याचा मान या ठिकाणी मिळाला, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरच्या सानिध्यात या ठिकाणी हा महोत्सव झाला जानेवारी मध्ये, हे लक्षात असू द्या. पुढे कोण उपस्थित होतं, काय होतं ते या ठिकाणी आहे. 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती सुद्धा होती. त्यांचं पुतळ्याचं पूजन या ठिकाणी पंतप्रधानांनी केलं, तेही आपल्याला माहित असलं पाहिजे. तरुणांना इतिहास घडवण्याची संधी आहे असं सुद्धा ते त्या ठिकाणी म्हटलेले आहे. बघा याचा लोगो वगैरे कशा पद्धतीने होत आहे. 27वी युथ गेम ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी होती पंतप्रधानांच्या हस्ते. तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असं या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं. हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती, इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, दक्षिण सोलापूर मधलं रे नगर वसाहत 30,000 घरं, त्यापैकी 15,000 घरांना सुरुवातीला त्यांनी हे दिलेला आहे, हिरवा कंदील दाखवलेला आहे. महामार्गाच्या जाळ्याबद्दल त्या ठिकाणी बोललं गेलं. रे नगर गृह प्रकल्प बस अमृत योजनेअंतर्गत काही कामांचा प्रारंभ या ठिकाणी झाला आहे. अटल सेतू बद्दल आता मला वाटतं याच्यावर आपण चर्चा केली जेवढी आपल्याला पाहिजे होती तेवढी. ओके, अटल सेतू बघा, त्याला आणखी एक काय इथे दिले त्यांनी, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं त्याला एक आणखी एक शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे, तोही आम्हाला लक्षात ठेवायचा. प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहे, हा सागर, जमीन आणि दलदल अशा 3 भागामध्ये उभारलेला सुमारे 21,000 कोटींचा हा प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. 21,000 कोटी म्हणजे त्याचं एक बजेट किती होतं तेही तुम्हाला या ठिकाणी जनरल लक्षात येत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याची रचना कशी आहे, चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे. चौफेर विस्तारासाठी याचा हे होणार आहे. याच्यासमोर आव्हानं काय होती ते सगळ्या बाबी आहे. नौदल दिन सोहळा, बस नौदल दिन कधीचा आहे तर 4 डिसेंबरला नौदल दिन आहे. भारताची नौदलाची ताकद या ठिकाणी आपण दाखवत असतो. सिंधुदुर्ग येथील नौदल दिन 2023 सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांच्या राजमुद्रेद्वारे नवीन नौदल चिन्हाची प्रेरणा मिळाली, याचा स्वीकार गतवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या विमानवाहू जहाज INS विक्रांतच्या जलावरणावेळी करण्यात आलं. ती जी राजमुद्रा त्या ठिकाणी स्वीकारली भारताच्या नौदलाने, त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या त्या बाबी ते आम्हाला माहित असले पाहिजे. सोहळ्याची व्याप्ती त्याबद्दल बोलल्या गेलेला आहे. किल्ला सिंधुदुर्ग हा भारतीयांचा अभिमान आहे असं या ठिकाणी पंतप्रधान म्हणता आहेत. भारतीय परंपरेनुसार नौदलांचं रँकिंग होईल असं यांनी म्हटलेलं आहे. ते जे गणवेशावरील मानचिन्ह आहे, इपॉलेट्स आपण त्याला म्हणतोय, तो छत्रपती शिवरायांचा वारसा अधोरेखित करेल असं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. सर्वात महत्वाचं अभ्यास कट्टा नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या. तर तिथे विविध परीक्षांची तयारी आपण करतोय. ग्रामसेवक भरती, जिल्हा न्यायालय, झडपीचे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याच्यानंतर पोलीस भरती, तलाठी भरती, TET, सरळ सेवा, कृषी सेवक, सगळ्या परीक्षा आणि अत्यंत माफक शुल्कात. सध्या आपले 7 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच या ठिकाणी जॉईन करता येते. नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथे जाऊन हे डाउनलोड करू शकतात. आणि ही लोकराज्याची PDF तुम्हाला इथे स्टडी मटेरियलमध्ये फ्रीमध्ये मी अपलोड करतो आहे, ती सुद्धा तुम्ही तिथे जाऊन आणखी वाचू शकता डिटेलमध्ये. बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय की शासन ब्ल्यू इकॉनॉमीसाठी प्रयत्नशील आहे. आता ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय तर आपल्याला जे समुद्रीय सागरी क्षमता आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे करायचंय, त्याच्यामध्ये आम्हाला विकास करायचा आहे. सागरमाला नावाचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून बंदरांचा विकास करायचा आहे, हे माहीत असलं पाहिजे. नील अर्थव्यवस्था, ब्ल्यू इकॉनॉमी, सागरासंदर्भातली मेरीटाईम व्हिजन जे आहे, सागरी दृष्टिकोन, त्याच्या अंतर्गत आपला महासागरांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. कारण 9 वर्षामध्ये भारतातील सागरी व्यापाऱ्यांची संख्या 140% जास्त वाढलेली आहे. म्हणजे ती किती मोठी संधी आहे ते आपल्या लक्षात येत आहे. जीवनमान सुधारण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे. देशातलं पहिलं गाव
म्हणजे देशातले जे किनारपट्टी किंवा सीमावर्ती भागातील गाव आहे त्यांना आता आम्ही आधी देशातले शेवटचं गाव म्हणायचो, आता ते देशातलं पहिलं गाव आम्ही त्याला म्हणणार, असा एक नवीन दृष्टिकोन या ठिकाणी मांडला गेला आहे. त्याच्यानंतर 2019 मध्ये स्वतंत्र मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची निर्मिती झालेली आहे. 40,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा उल्लेख या ठिकाणी आपण बघतोय. 2014 नंतर मत्स्य उत्पादन 8% निर्यात 110% वाढलेली आहे. खूप महत्वाची माहिती, परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी दिली. शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण 2 लाखावरून 5 लाखापर्यंत या ठिकाणी नेण्यात आलंय, ते सुद्धा आम्हाला माहित असलं पाहिजे. वारसा आणि विकास हाच भारताच्या विकासाचा मार्ग आहे, असं या ठिकाणी पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. कोकणच्या विकासाबद्दल गोष्टी बोलल्या गेल्या. नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा या ठिकाणी वापर होणार आहे, तेही आपण बघतोय. नौदलाची कार्यान्वयन प्रात्यक्षिक या ठिकाणी झालेली आहे. आता बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 54वी होती. कुठे असते? ही दरवर्षी असते दावोस या ठिकाणी. इथे 3,53,000 कोटी रुपयापेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले असं म्हटलेलं आहे. जवळपास 2 लाख एवढी रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. आता इथे महाराष्ट्राला पसंती का भेटते का नाही, त्या सगळ्या बाबी यांनी दिलेल्या आहेत. आपले मुख्यमंत्री या ठिकाणी गेले होते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योग आणण्यासंदर्भात त्यांनी करार इथे केलेले आपल्याला दिसत आहेत. गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती त्यांनी दिलेली आहे. 16 जानेवारीला कोणते झाले, 18 जानेवारीला कोणते झाले, ती डिटेलमध्ये आहे, तुम्ही ते वाचू शकतात. पेपरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. विविध उद्योग समूहांशी चर्चा यांनी केलेली आहे, तेही लक्षात ठेवा. हरित ऊर्जा प्रकल्पासाठी सुद्धा करार केलेला आहे. बघा, आता हे थोडं स्पेशल आहे. अमेरिका स्थित प्रेडिक्शन समवेत 4,000 कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी सोबत 8,000 कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी सोबत 3,000 कोटी, म्हणजे 3,000 एनर्जी 3,000 मध्ये 40,000 कोटी, VHM ओमान सोबत 4,000 कोटी, म्हणजे खूप मोठे करार. हरित ऊर्जेला आम्ही आता भविष्यामध्ये कसं महत्व देणार आहोत ते यातून यांना दाखवायचं आहे. पुरवणी मागण्यांची मंजुरी, अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर केल्या. विविध प्रश्नांवर चर्चा झाल्या, प्रश्नोत्तर झाले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना मांडल्या गेल्या. हा नियम 105 म्हणतो. नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चा झाली. नियम 293 अन्वये काही प्रस्ताव उपस्थित केले गेले. नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्ताव आणला गेला. नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चा झाली. म्हणजे कोणत्या नियमामध्ये काय दिले ते आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली आहे. 44,000 कोटी त्यांना दिली जात आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये दिले जात आहेत. त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन आपण घेऊ असं त्यांनी म्हटलंय. शाश्वत विकासासाठी या ठिकाणी प्रयत्न करण्यावर सरकारचा भर आहे आणि महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करणार असं या ठिकाणी म्हटले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती घोषणा केलेली आहे. राज्यामध्ये नवीन पोलिसांची भरती करण्यात येणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ज्या राज्यात हरवलेल्या मुली आहेत त्या परत येण्याचं प्रमाण हे 90%, तर महिलांच्या बाबतीत ते 86% असल्याचं गृहमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षवेधी सूचनांमध्ये काय आहे तर इतर काही बाबी आहेत. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातल्या आरोग्य सुविधांबाबत त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली गेली होती अबू आझमी यांच्याकडून. पुढे यंत्रमाग उद्योगाबाबत या ठिकाणी काही बाबी मांडल्या गेल्या. अभ्यास गटाची स्थापना केली गेली. दुष्काळी परिस्थितीत पाणी मिळावं म्हणून कर्नाटक सोबतचा तो करार आहे त्यावर चर्चा झाली. ऑनलाईन जुगारासंदर्भात चर्चा झाली. ओके, दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी, भेसळ रोखण्यासाठी त्याबद्दल चर्चा झाली. रस्त्यांच्या कामाबद्दल अनाथ बालकं शासनाची जबाबदारी आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा झाली. ते माहीत असलं पाहिजे. प्रश्नोत्तर झाली. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचं संरक्षण अधिनियम 1999 हा कायदा आणखी सक्षम करण्यात येईल असं या चर्चेतून ठरलेलं आहे. कारण बरेचसे फ्रॉड वगैरे आपण झाले मागे बघितलेले आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये, त्या अनुषंगाने ती चर्चा घडवून आणण्यात आली होती. पुढे रस्ते अपघात रोखण्यासाठी काही बाबी त्यावर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. केंद्र सरकारच्या PM किसान आणि राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही अशी सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आली. मागील त्याला शेततळे हा एक महत्वाकांक्षी योजना या वर्षीय भागामध्ये राबवली जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या भरतीबद्दल सांगितलं गेलंय. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स जो अंमली पदार्थाविषयी गुन्ह्यासंदर्भात एक नव्याने नेमण्यात आलेला टास्क फोर्स
त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. दूध उत्पादनासंदर्भात काही बाबी, हिवाळी अधिवेशनातलं कामकाज किती चाललं, काय चाललं ते म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. अनेक विषयांवर चर्चा झाली या हिवाळी अधिवेशनामध्ये. लक्ष उद्या मांडलं गेलं आहे. नागपूर करारानुसार हे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालं होतं हे माहित पाहिजे. परिषदेची पहिली बैठक पुणे येथील काउन्सिल हॉलमध्ये पहिल्यांदा 1937 साली झाली होती. म्हणजे पावसाळी अधिवेशन हे 55 पर्यंत पुण्याला भरत होतं, नंतर ते नागपूरला गेलं. हे आम्हाला माहित आहे का? माहित पाहिजे आम्हाला ते. ओके, पुढे आपण जातोय. मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यावर चर्चा या ठिकाणी झाली. 71 तास या ठिकाणी कामकाज चाललेलं आहे, ते माहित असलं पाहिजे. लोकायुक्त विधेयकाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र वस्तू सेवा कर, चिटफंड सुधारणा, महाराष्ट्र कॅसिनो निरसन करणे अशी विधेयकं या ठिकाणी मंजूर झाली. पीक विमा, दुष्काळ, अतिवृष्टी त्यावर चर्चा झाली. शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र या ठिकाणी झालं. शतक महोत्सव कसा येतं? तर 8 डिसेंबरला सकाळी महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव, हे महत्वाचं आहे. शतक महोत्सव तो जो आहे त्याच्या संदर्भात चर्चा होते आहे. काही पुरवण्या मागण्या मांडल्या जात आहेत, ते टेक्निकल बाबी आहेत. आणि पुढे राष्ट्रकुल संसदीय वर्गाचा सुवर्ण महोत्सवी अभ्यास वर्ग जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पार पडलेला आहे. आता विधेयकांची यादी की कोणती विधेयक संमत झाले, तर पूर्वीची प्रलंबित 10 विधेयक, नवीन 17 एकूण 27 विधेयक, दोन्ही सभागृहामध्ये 18, संयुक्त समितीकडे 6 गेले, 3 मागे घेण्यात आली, म्हणजे एकूण 27 विधेयकांवर चर्चा झालेली आहे. बघा, दोन्ही सभागृहाने संमत केलेली विधेयक जर बघितली तुम्ही तर यामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कराची दुसरी सुधारणा, कॅसिनो, घोड्यांची शर्यत, ऑनलाईन खेळ त्या संदर्भात, चिट फंड सुधारणा विधेयक, कॅसिनो संदर्भातलं, म्हणजे असे वेगळे विधेयक आहेत. मला वाटतं एवढे डीप म्हणजे आपण घुसणार नाही, तुम्ही नंतर ती डिटेल वाचू शकतात. पुढचा मुद्दा या ठिकाणचा आहे माझी शाळा सुंदर शाळा. योजनेचं नाव काय आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना. आणि याच्या अंतर्गत मग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये त्या बाबी घडल्या. 45 दिवसाच्या कालावधीमध्ये हे अभियान सुरू राहणार आहे. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा याचा कालावधी आहे, हे लक्षात ठेवा. माझी शाळा सुंदर शाळा इंटरेस्टिंग आहे. व्याप्ती सर्व राज्याचे, सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमांची शाळा. उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करायची. अध्ययन, अध्यापन, प्रशासन यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन द्यायचं आहे, याचं उद्दिष्ट आहे. शिक्षणासाठी पर्यावरणपूरक आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे या बाबी सुद्धा यामध्ये अपेक्षित आहेत. अभियानाचं स्वरूप काय आहे? तर विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण आहे. शाळा व्यवस्थापनाकडून उपक्रम वगैरे त्यासाठी 40 गुण आहेत. सौंदर्यीकरणासाठी 10 गुण आहे. निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी विद्यार्थी केंद्रित तिथे 15 गुण आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी 10 गुण आहेत. शाळेच्या इमारतीसाठी 10 गुण आहे. म्हणजे इथे काय करायचंय, कशासाठी हे चाललेलं आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. पारितोषिक या ठिकाणी भेटणार आहे ते शाळांना, ते लक्षात ठेवा. दीपक केसरकर हे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री आहेत. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. हेल्पलाईन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आता बघा, महाराष्ट्र शासनाची आधी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना होती, बरोबर आहे. सुरुवातीला 96,000 होते. पुढे काही शस्त्रक्रिया जे बसत नव्हते यामध्ये, मग इथे एक स्वतंत्र कक्ष स्थापन झाला की जे बसत नाही त्याच्यात ते आम्ही करून देऊ. या ठिकाणी आपण बघतोय की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मंगेश चिवटे यांच्यावर ही जबाबदारी, नाव आपण आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा मध्यस्थी म्हणून त्यांनी बरंच काम पाहिलं, त्यामुळे हे नाव आपण ऐकतो आहे बऱ्यापैकी. तर त्या ठिकाणी भ्रमणध्वनीवर तुम्ही अर्ज लिंक त्याच्याद्वारे या गोष्टी करू शकतो. हा संदेश पाठवला की तुम्हाला पर्याय येतात, म्हणजे सोपं केलेलं आहे त्यांनी. तो जो अर्ज आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप पाठवला की तुम्हाला अर्ज भेटून जाणार. तुम्ही ती गंभीर आजारासाठी तो अर्ज करू शकतात, लहानसा नव्हे. मोबाईल ऍप असेल, व्हॉट्सअप हेल्पलाईन असेल, दोन्ही बाबी आहे. रुग्णांना मदतीचा हात या ठिकाणी हे देता आहेत. नवे आयुष्य मिळाल्याची भावना रुग्णांमध्ये तयार होते आहे, असं यांचं म्हणणं आहे. पुढे करिअर मार्गदर्शनाची व्याप्ती. मुंबईमधील 300 शाळा आणि महाविद्यालयातील 60,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मुंबई संदर्भातला हा मुद्दा आहे.
रोजगार मेळाव्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण संकल्पना, नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार, मॉडेल केंद्र, हे सगळं यामध्ये अंतर्भूत असणार आहे. पुढचा मुद्दा आहे रस्ता सुरक्षा जीवन रक्षा. आता यामध्ये नेमकं काय आहे, तर ही एक टॅगलाईन आहे. ही टॅगलाईन आहे, लक्षात ठेवा. या टॅगलाईनच्या अनुषंगाने वाहतुकीचे जे नियम आहे त्याची जनजागृती होणार आहे आणि दरवर्षी मार्च महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा मोहीम या ठिकाणी राबवण्यात येते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. 36 फेसलेस सेवांचा लाभ या ठिकाणी याच्यातून जाणार आहे. कॅमेरा बेस अत्याधुनिक वाहन चालक चाचणी पथांची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. पोर्टवेल वे ब्रिजेसची उभारणी, जे क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून येतात त्या वाहनांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर राज्यामध्ये 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, 23 ठिकाणी स्वयंचलित वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा रस्ता सुरक्षा समित्या या ठिकाणी नेमल्या गेल्या आहेत 2015च्या अधिसूचनेनुसार. त्यामध्ये मग रस्ता सुरक्षा परिषद, जिल्हा रस्ता सुरक्षा समित्या यांची स्थापना आहे. राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची स्थापना आहे. एकीकृत वाहतूक व्यवस्थापन प्रणालीची या ठिकाणी स्थापना आहे. काय स्पीड डिटेक्शन कॅमेरे या ठिकाणी लावण्यात येत आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात जास्त होत असल्याचे मागील काळात या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या महामार्गावर एकीकृत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ITMS यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. समुपदेशन केंद्र की जे मर्यादा संदर्भात वगैरे माहिती देतील ते केंद्र या ठिकाणी उभारण्यात येत आहे. पुढे संविधान साक्षरतेचा जागर. बघा, भारतीय संविधान जे आहे त्याने आपल्या सन्मानाची हमी दिली, विकासाची संधी दिली, त्याच्याबद्दल जनजागृती करणं हा याच्या मागचा उद्देश आहे. बघा, प्राचीन ग्रीसमध्ये जे अरिस्टॉटल नावाचा विचारवंत होता, याने त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या 147 संविधानांचा अभ्यास केला आणि पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला होता. माहिती आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे थोडस आपल्या राज्यघटनेचा एक इतिहास यांनी काढण्याचा प्रयत्न केलाय की घटना आली कुठून. इथे जर बघितलं तुम्ही, अमेरिकेमध्ये 240 वर्षापूर्वी अमेरिकेचं संविधान बनवलं गेलं, जे आजही अस्तित्वात आहे. ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे, तर अमेरिकेचं संविधान हे लिखित आहे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. आता लवचिक कशाला म्हणायचं, अवघड कशाला म्हणायचं, त्याही बाबी इथे दिले. परिदृढ कशाला म्हणायचं, ते आपण वाचत असतो रेग्युलर मध्ये. आता 26 जानेवारी 2024 रोजी भारतीय राज्यघटना 75व्या वर्षामध्ये पदार्पण करते, म्हणून हा लेख महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं, प्राचीन जर बघितलं तर ग्रीस मधली ती राज्यघटना सगळ्यात महत्वाची. प्राचीन भारतामध्ये सुद्धा 6 प्रकारच्या राज्यघटनांचा उल्लेख होता. त्यामध्ये राज्य, द्विराज्य, वैराज्य, युवराज्य, गणराज्य आणि विरुद्ध राज्य. राज्य म्हणजे एका राज्याचे राज्य, द्विराज्य म्हणजे 2 राज्यांचं राज्य. महाभारतामध्ये विंद आणि अनुविंद अशा 2 भावांचा उल्लेख आहे. वैराज्य म्हणजे शत्रुराष्ट्रांच्या ताब्यात असणार राज्य. बघा किती भारी आहे. युवराज्य म्हणजे राजाने युवक पुत्राला वाटून दिलेलं राज्य, आणि गणराज्य म्हणजे लोकांच्या हातात असणारं लोकशाही राज्य. ते 6व्या प्रकारचं राज्य सध्या आमच्याकडे चाललंय. पुढे मग विरुद्ध म्हणजे युद्धामुळे देशाचे 2 तुकडे होऊन त्या 2 भागामध्ये एकमेकांच्या शत्रूप्रमाणे वागणारे राज्य. गणराज्यांचे 2 भाग होते, एक आयुधजीवी संघ आणि दुसरा राज्य शब्दोपजीवी संघ. भारतीय गणराज्यामध्ये मुक्त विचार स्वातंत्र्य होते. त्यामुळे मग भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, कौटिल्य, कठोपनिषद लिहिणारे कठ यांचे जन्म इकडे झाले असं आपण म्हणतोय. आता बघा, 3 कार्य, संविधानाची 3 कार्य या ठिकाणी सांगितलेली आहेत. कोणी पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये त्यांनी त्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकतात. मला वाटतं त्याच्यात आपण जास्त पडणार नाही, आपलं परीक्षा विमुख घ्यायचंय. पुढे 1919 सालचा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा, त्याचा उल्लेख आहे. मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पुढे 1928चं ती मोतीलाल नेहरू समिती, तिने कसं पद्धतीचा आराखडा तयार केला, म्हणजे आमची राज्यघटना कशी बनत गेली. 35चा कायदा आहे. 37ची ती 11 प्रांतातली लोक नियुक्त मुख्यमंत्री, ती आपण बघतोय. 46ला सार्वत्रिक निवडणूक आहे. 30 जून 48 पूर्वी भारताला स्वातंत्र्य असं इंग्रज म्हणतायत. म्हणजे एकूण संख्या 299 जी, तेव्हा आम्ही संविधान सभा आली अस्तित्वात. संविधान सभेत सदस्य किती होते, 299 + 70, ती अशी संविधान सभा बनणार होती. डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या काळात भारताला डोमिनियनचा दर्जा होता, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे काय आलं, 35चा कायदा, त्याप्रमाणे हे सरकार चालतंय.
माउंट बॅटन, नंतर राजगोपालचारी हे गव्हर्नर जनरल आहे. 26 जानेवारी 1949ला संविधान तयार होतंय. 26 जानेवारी 1950ला ते लागू होतंय आणि भारत स्वतंत्र सार्वभौम लोकशाही गणराज्य बनतो आहे. आता 150 वर्षे गुलामगिरी, नंतर 135च्या कायद्याची जागा, 35च्या कायद्याची सुधारित आवृत्ती, असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. हा एक भारतीय समाजामध्ये सर्वांगीण सुधारणा करणारा दस्तऐवज आहे राज्यघटना, असं आपल्याला म्हणावं लागेल. कोण म्हणते असं? ऑस्टिन हे म्हणतायत. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये जर तुम्हाला विचारली तर तुम्ही काय सांगाल? एक तर याच्यामध्ये मूलभूत अधिकारी मार्गदर्शक तत्वे, संसदीय लोकशाही आहे, संघराज्यवादी, न्यायालयीन स्वातंत्र्य आहे. फार महत्वाच्या बाबी या घटनेच्या सरनाम्यामध्ये काय म्हटलंय? सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य. म्हणजे एक उद्देश काय आहे घटनेचा, घटनेचं स्वरूप काय आहे? भारत हे कसं स्वतंत्र आणि सार्वभौम गणराज्य असेल, हे गणराज्य धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवाद, समाजवाद यावर विश्वास ठेवणारा कसं असेल, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा नागरिकांचे मूलभूत अधिकार हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. खूप जास्त अधिकार या ठिकाणी देण्यात आले आहे. काही गदा आली तर त्यांना न्यायालयामध्ये दाद मागता येईल असं म्हटलंय. समतेचा अधिकार आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती वगैरे इतरांना नोकरीमध्ये आरक्षणाची तरतूद सुद्धा आहे. समतेल ते अपवाद आहे. आणि जवळपास आपण जर बघितलं 60% आसपास आपल्याकडे आरक्षण आहे देशातलं जनरल. 50% प्लस ते 10% आर्थिक, तेही लक्षात ठेवा. 19 नंबरचं कलम आहे ते स्वातंत्र्याचा अधिकार देते. कलम 21 जिवंत राहण्याचा हक्क देते. कलम 14, 19, 21 या कलमांना सुवर्ण त्रिकोण असं म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने. मला नवीन माहिती पहिल्यांदा भेटली. 14, 19 आणि 21 सुवर्ण त्रिकोण. कलम 25 ते 30 मध्ये भाषिक, धार्मिक अल्पसंख्याकांचे अधिकार आहेत. तुम्ही व्यक्तिगत सुरक्षेसाठी व्हीबीएस कॉर्पसच्या अंतर्गत दाद मागू शकतात. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला व्यक्तीचे जवळचे 24 तासात त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर करावे असा आदेश या ठिकाणी काढला जाऊ शकतो. तुम्ही जे रीट्स म्हणतात त्या अंतर्गत हा भाग येतो. पुढे राज्याची मार्गदर्शक तत्व आहे, ज्यामध्ये सामाजिक न्याय, समाजवाद हे महत्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणाली होती की ही तत्व उद्याचे अधिकारच आहेत. मार्गदर्शक तत्व हे उद्याचे अधिकार आहेत असं आंबेडकर म्हणतायत. सामाजिक विषमता कमी करायची आहे, आम्हाला न्याय द्यायचा आहे, स्त्रिया बालकांचं कल्याण करायचंय, मोफत शिक्षण द्यायचंय, पंचायत राज संस्था स्थापन करायचे आहे, समान नागरी कायदा, दुभते गोवंश त्यांच्या हत्येला बंदी, पर्यावरण संरक्षण, कार्यकारी न्यायमंडळाचं विभाजन, या सगळ्या बाबी त्या तत्वांमध्ये दिलेल्या आहेत. आणि आम्ही अध्यक्षीय लोकशाही नाही, आम्ही संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. म्हणजे आमच्याकडे अध्यक्ष नामदारी आहे, पंतप्रधान सर्व सत्ताधीश आहेत. लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत त्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री आहे, जो लोकसभेला जबाबदार आहे. त्यांच्यावर प्रस्ताव आणला जाऊ शकतो, साध्या बहुमताने त्यांना दूर केल्या जाऊ शकतं, हे माहीत असलं पाहिजे. आणि संघराज्यवाद, वाद म्हणूया संघराज्यवाद, एक महत्वाचं वैशिष्ट्य. एकात्म आणि संघराज्य असे दोन प्रकार असतात राज्याचे. या देशाचा आकार मोठा आहे, मोठ्या प्रमाणावर धार्मिक भाषिक विविधता आहे, तिथे संघराज्य स्थापन होतात. संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी लोकप्रिय स्वतंत्र अशी सरकार असतात. अधिकारांची वाटप असते, ते आमच्याकडे आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था आमच्याकडे आहे. सर्वोच्च न्यायालय आमच्याकडचं अंतिम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, न्यायालयाचा सर्वात मोठा अधिकार काय, तर संसदेने संमत केलेली जी कायदे ना, त्याचं पुनर्निरीक्षण न्यायालय करू शकतं. म्हणजे लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाकडे आहे, हे लक्षात ठेवा. आता विविधतेत एकता म्हटलेला आहे. आम्ही हा शब्द वापरला आहे संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये. आजही आम्ही भारतीय अशी भावना जनमानसात निर्माण होण्यासाठी बरेच प्रयत्न होणे गरजेचे आहे. मग विविधतेत एकता म्हणजे इथे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्याचं युग आहे. प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर आंबेडकर याबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या. आमच्याकडे एक प्रास्ताविक होतं सुरुवातीला, 8 अनुसूच्या होत्या, 25 भाग होते, 395 कलम होती मूळ प्रतीमध्ये. आम्ही हे सगळं स्वतःला वाहून घेतलं. म्हणजे मानवी तत्व मूल्य यांचा सार जिथे होता त्याला आम्ही उद्देशिका म्हटलो. जगातील सर्वात दीर्घ वाक्य तिथे आहे. 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही स्वीकार करतोय. 26 जानेवारी 1950ला आम्ही अंमल करतोय. आणि प्रजासत्ताक दिनाला आम्ही राष्ट्रीय सण म्हणून या ठिकाणी साजरा करतोय. प्रास्ताविकेबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलेलं आहे. संविधानामुळे काय झालं, ब्रिटिशांचे कायदे संपुष्टात आले, लोकशाही आली. पहिली बैठक 9 डिसेंबर 46 ची, 296 पैकी 207 सदस्य उपस्थित आहे. अनेक उपसमिती आहे, मसुदा समिती
29 ऑगस्ट 1947 ला नेमण्यात आली आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे, तर डॉक्टर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष आहे. अनुकूल काळ आणि परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकत नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात पहिल्या भाषणामध्ये आपल्या, माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळ्या समिती आहे, वेगवेगळ्या समित्या, 19 उपसमित्या, म्हणजे बघा प्रत्येकामध्ये एक तज्ञ लोक आहे. घटना समितीची शिल्पकार. बंगालची फाळणी झाली, डॉक्टर आंबेडकरांचं सदस्यत्व संपुष्टात आलं, तरी त्यांना पुन्हा संसदेवर घेतलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली, ज्यामध्ये एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के मुन्सी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव, बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळे एन माधवराव आले होते. टी कृष्णमाचारी, डी.पी. खेतान यांचं निधन झाल्यामुळे ते आले होते. अशी एकूण 7 सदस्य होते मसुदा समितीमध्ये. घटना समितीचं कामकाज 2 वर्षे 11 महिने 17 दिवस चाललं. 11 अधिवेशनं झाली, 165 दिवस हे कामकाज चालतंय. 44 सभा होत आहेत. मसुदा तयार होतोय. 4 नोव्हेंबर 1949 ला तो सादर होतोय संविधान सभेला. टी कृष्णमाचारी काय म्हटले, मसुदा समितीत 1 सदस्याने राजीनामा दिला, त्यांची पद भरली नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला, त्यांचे पद भरले नाही. 1 सदस्य अमेरिकेत गेले, त्यांचे पदही भरले नाही. 1 सदस्य संस्थानिक संबंधीच्या कामात गुंतून राहिले. 2 सभासद दिल्लीपासून दूर होते, प्रकृती ठीक नसल्याने तेही येऊ शकले नाही. शेवटी झाले असे की घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम एकट्या डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे आले. त्यांनी ज्या पद्धतीने काम पार पाडले त्यामुळे ती आदराचं पात्र आहे. बघा, शिल्पकार का म्हणतोय आम्ही त्यांना, डॉक्टर आंबेडकरांना. त्या मसुदा समितीमधल्या सदस्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता तेही तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी कळत आहे. बरेचसे विचार विमर्श झाले, सुधारणा झाल्या. 308 सदस्यांनी 2 हस्तलिखित प्रती 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरित केल्या. 2 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारीला हे लागू होतंय. 10:18 भारत प्रजासत्ताक होतोय. पहिले राष्ट्रपती होत आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे मस्त आहे. शेवटचं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर आंबेडकरांचं. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर, राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्व प्रणालीला देशापेक्षा मोठी मानले तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. बघा, फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं वाक्य आहे. विविध देशातल्या घटनांचा अभ्यास आम्ही केला. आपल्या मूळ राज्यघटनेत 395 परिच्छेद आहेत. पुढे अमेरिकन संविधानात केवळ 7 कलम आहे, फक्त 7 अमेरिकेच्या. कॅनडाच्या संविधानात 147 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 128 आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये 153 कलम आहे. आपल्या संविधान सभेला 2473 दुरुस्त्यांचा विचार करावा लागला, इतर देशांना नाहीये. हे महत्वाचं आहे. घटना कशी बनली, मसुदा कसा बनला ती माहित असलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतायत, भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्खू संघांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की संघ हे दुसरे काही नसून संसद होते. तर आधुनिक काळामध्ये परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते, ते त्यांचे पालन करत होते. बसण्याची व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्षप्रतोदाने आदेश काढणे, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था हे सगळे नियम त्यांच्याजवळ होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असते, तरी देशात त्या काळी कार्यरत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या नियमावधीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजेत. बघा, म्हणजे आमच्या देशात आम्ही जरी बाहेरून घेतले तरी आमच्या देशाकडे ही परंपरा होती, असं यांचं म्हणणं आहे. धर्मनिरपेक्ष राज्य हे संविधानाचं मुख्य उद्दिष्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात कोणता एक धर्म इथे महत्वाचा नाही, सगळ्या धर्मांच्या लोकांना समान स्थान आहे. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 1950. मतदार नोंदणी प्रक्रिया, त्या संदर्भात या ठिकाणी बाबी दिलेल्या आहेत. सध्या निवडणुका आहेत, नोंदणीसाठी काय कागदपत्र लागतात ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम असेल, मतदार जागृती कार्यक्रम असेल, तो आपण बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं 18 वर्षे पूर्ण झाले असले पाहिजे, तर तुम्हाला मतदार म्हणून अधिकार प्राप्त होतात. एक जनरल आम्हाला माहित असलं पाहिजे. युवक कल्याणार्थ कोणत्या योजना आणते शासन? युवा प्रशिक्षण केंद्र आणते 13 ते 15 वयोगटातील युवक युवतींसाठी युवक प्रशिक्षण केंद्र. युवा सप्ताह आणलाय 12 जानेवारीला, 12 ते 18 जानेवारी युवा सप्ताह. राज्य आणि जिल्हा युवा पुरस्कार या ठिकाणी आणलेले आहेत. एक युवक आणि एक युवती 10,000, प्रति संस्थेला 50,000. युवा वसतिगृह योजना आणली. युवा महोत्सव या ठिकाणी सुरू केले.
त्याच्यानंतर प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करतायत. राज्य युवा विकास निधी आणतायत, युवकांसाठीच्या योजना आहे. समाज शिक्षिका सावित्रीबाई फुले. जन्म कधी होतो? 3 जानेवारी 1831 ला. 1848 ला शाळेमध्ये काम सुरू करतायत. 1897 पर्यंत 50 वर्ष अखंडपणे काम करतायत. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा हा लेख आहे. देशातली पहिली शाळा पुण्यातील बुधवार पेठेमध्ये सुरू होती. त्या ठिकाणी ते शिक्षिका आहे. भिडेवाड्यामध्ये ती शाळा आहे. त्यांना विरोधी त्रास सहन करतायत. महत्वाचं आहे. बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केलं. बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे अनेक लहान वयाच्या मुली 12व्या-13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजामध्ये विधवा पुनर्विवाह मान्य नव्हता. पतीचं निधन व्हायचं, सती जावं लागायचं. त्यांचं केश वपन करून त्यांना एकतर सती जाणार किंवा मग त्यांना कुरूप बनवलं जायचं. विरोधाचा अधिकार नव्हता. कुटुंबातल्याच कुणातरी थोराच्या वासनेची त्या विधवा शिकार बनायच्या. कुटुंबातूनच लादलेलं मातृत्व आणि गरोदर विधवा म्हणून समाजाकडून त्यांचा छेड व्हायचा. जन्माला येणाऱ्या मुलाला यातनाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्येचा मार्ग पत्करायच्या किंवा भ्रूण हत्या करायच्या. यावर उपाय म्हणून ज्योतिराव सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांनी त्या अभागी विधवांचे बाळंतपण गेले आणि त्या बालकांना सावित्रीबाई आपली मुलं मानायची. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधेचं मूल त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याला यशवंत असं नाव ठेवलं. पुढचं विधवांचं जे केशवपन व्हायचं ती क्रूर प्रथा रद्द करण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. नाभिक समाजातील लोकांचं प्रबोधन त्यांनी केलं. संप घडवून आणला. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. काव्य फुले, 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह आहेत सावित्रीबाईंचे. कान्हूबाई बिर्जे या पहिल्या महिला ज्यांना आम्ही संपादक म्हणून ओळखतो. त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र 1906 ते 22 पर्यंत तब्बल 6 वर्षे चालवलंय. सत्यशोधक विचार ती मांडतायत आपल्या वृत्तपत्रातून. कान्हूबाई बिर्जे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. 1893 मध्ये त्यांचं पुढे हे आहे विवाह होतो आहे सत्यशोधक पद्धतीने. तेही असं माहीत असू द्या. दीनबंधूचे संपादक वगैरे ते बरेच बाबी आहेत. सत्यशोधक चळवळीचा आधारस्तंभ म्हणून आम्ही सावित्रीबाईंकडे बघतो. कारण बघा पुण्यामध्ये 1896-97 मध्ये प्लेगची साथ जी थैमान घालते आणि त्याच साथीमध्ये 9 फेब्रुवारी 1897 ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू होतोय. नारायण मेघाजी लोखंडे हे एक सहकारी त्यांचे आधारस्तंभ आहे. साथ पसरते. प्लेग विषयी जास्त माहिती नाहीये. अंधश्रद्धा आहे. पुण्यात मृत्यूचं थैमान घातलं जातंय. उंदरामार्फत प्लेगचा प्रसार होत होता. ताप यायचा, काठीत गाठ यायची, माणसं मरायची. सावित्रीबाई पाहत होत्या आणि मग त्यांना स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. दक्षिण आफ्रिकेतून तार करून त्यांनी आपल्या मुलाला बोलावून घेतलं. डॉक्टर होता यशवंत फुले. ब्रिटिश मिलिटरीमध्ये नोकरी करत होता. सावित्रीबाईंनी ते समजून घेतलं. जीव घेणं आजार आहे, आईने धोका पत्करू नये असं यशवंताला वाटायचं. पण त्यांनी जीवाची पर्वा केली नाही. त्या ठिकाणी मेहनत घेतली. खूप 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 मोठं कार्य आहे. आणि 10 मार्चला त्या प्लेगच्या याच्यातच त्यांना सुद्धा अखेरचा श्वास घ्यावा लागला सावित्रीबाईंना, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद 12 जानेवारी 1863 ते 4 जुलै 1902. धर्म चिंतक, तत्वज्ञ, संन्यासी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. युवक दिन आम्ही त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. स्वामी विवेकानंद. बुद्धिप्रामाण्यवाद, कलकत्ता या ठिकाणी झालं त्यांचं सगळं बालपण हे आम्हाला माहित असलं पाहिजे. नरेंद्रनाथ दत्त असं त्यांचं पूर्वीचं नाव होतं, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. हे खरं म्हणजे तुम्ही डिटेल वाचा. त्यांच्या गुरूंचं नाव रामकृष्ण परमहंस होतं, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. वेद उपनिषदांचा त्यांनी खूप मोठा अभ्यास केला. फक्त 39 वर्षे जगले, पण कसे जगले ते तुम्हाला माहिती आहे. नरेंद्रनाथ असं त्यांना म्हटलं जायचं. विविध भाषांवर त्यांचा प्रभाव त्या ठिकाणी होता. एक पाठी होती, ते एकदा वाचलं की बस त्यांच्या लक्षात राहायचं. 1893 ची ती त्यांची एक परिषद, शिकागो अमेरिकेमधली जागतिक धर्म परिषद, त्यामुळे अजरामर ती परिषद झाली. त्यांनी हिंदू धर्माचं सगळ्या जगाला एक ज्ञान देण्याचं काम केलं, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांनी ते इंग्रजी अभिवादन जे होतं औपचारिक, लेडीज अँड जेंटलमेन, ते त्यांनी नाही, ते म्हटले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि सगळेजण मंत्रमुग्ध झाले की चला कोणीतरी वेगळं काहीतरी करून दाखवतंय ना.
ते त्यांनी करून दाखविलं. राजमाता जिजाऊ 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी राजमाता जिजाऊ, रयतेच्या मातोश्री. वडील लखुजी जाधव निजामशाहीतील सरदारे, त्यांच्या चाकरीत असलेले मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे यांच्याशी 1609-10 दरम्यान यांचा दौलताबाद किल्ल्यामध्ये विवाह होतोय. शिव भारतकार असं सांगतायत. पुढे मग भोसले जाधवांमध्ये वैमनस्य आहे. बऱ्याच बाबी आहेत. पुण्याच्या जहागिरीमध्ये 1636 पूर्वी त्या राहायला आली आहे. तिथे मग शिवाजींना त्यांनी लष्करी शिक्षण दिलं, शिवाजींना मोठं केलं, शिवाजी महाराजांना, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. लाल महाल नावाचा प्रासाद त्यांनी बांधला. प्रासाद म्हणतोय. कसबा पेठेमध्ये गणपतीची पूजा अर्चा आहे. खेड शिवापूर येथे एक वाडा आहे, शहाबाग नावाची एक बाग आहे. हे सगळं जिजाऊंनी केलेलं आहे. जिजाऊंबद्दल आम्हाला काही बाबी माहित असल्या पाहिजे. रायगड, पाचाड या ठिकाणी त्यांचं निधन आहे. महानायक सुभाषचंद्र बोस 23 जानेवारीचा जन्म आहे. 1897 ते 18 ऑगस्ट 1945. नेताजी असं मी त्यांना म्हणतो. आझाद हिंद सेनेचे सर सेनापती म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. बंगाल येथे त्यांचा जन्म झाला होता. बंगाल प्रांतामधले ते होते हे आम्हाला माहित असलं पाहिजे. स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंदांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता हे आम्हाला माहित असलं पाहिजे. डिटेल हे वाचा तुम्ही, इथे जास्त तुम्हाला डेट मध्ये जात नाही, पण मस्त आहे हे लोकराज्याचं हे मासिक. तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे. बऱ्याच गोष्टी पुढे त्यांनी काय काय केलं, काय काय नाही. पंडित नेहरूंसोबत ते कसे सरचिटणीस झाले 1928 मध्ये. पुढे दोघांनी मिळून इंडिया इंडिपेंडन्स लीगची 1928 मध्ये स्थापना केली, त्याचाही उल्लेख या ठिकाणी आहे. आता जेव्हा मोतीलाल नेहरू म्हणतात की आम्हाला वसाहतीच्या स्वराज्य पाहिजे, तेव्हा विरोध करतात जवाहरलाल नेहरू आणि सुभाषबाबू. यांचं म्हणणं आहे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या वेळेस त्यांना अटक होते. पुढे मुक्तता आहे. कलकत्ता महापालिकेचे महापौर झाले ते. पुढे क्रांतिकारी चळवळीशी संबंध आहे म्हणून त्यांना स्थानबद्ध केले गेलं. प्रकृतीच्या कारणास्तव तुरुंगातून मुक्त झाले. त्यांना देशातून हद्दपार केल्याचे सांगण्यात आले. म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहे. ते बाहेर मग ऑस्ट्रियामध्ये राहत आहेत. मित्र म्हणजे जगामध्ये फिरतायत, वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांशी भेटतायत. बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे यांचा इतिहास मोठा. महानायक नावाची कादंबरी आहे, ती तुम्ही वाचली तर भारी मजा येईल तुम्हाला. 1940 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक आणि किसान सभा यांचं अधिवेशन आहे रामगड इथे. तिथून ते राष्ट्रीय आंदोलनाचं आव्हान करतायत. पुढे 40 मध्ये पुन्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात येत आहे. त्यांचा दराराज एवढा होता की इंग्रज त्यांना घाबरायचे. स्थानबद्ध तिथून ते नजरकैद ते त्यांनी आपलं वेश बदलला, याला गेले, काबूलला गेले, पेशावर मार्गे. ओके, भगतराम नावाचा एक त्यांचा जोडीदार होता, त्याच्यासोबत ते गेले होते. बँकॉक येथे 1942 भारतीयांची एक परिषद भरली होती. तिथे सुभाषबाबूंना पूर्व आशियात येऊन नेतृत्व करण्याची विनंती त्या ठिकाणी केली गेली. पुढे जर्मनीहून जपानला येताना दक्षिण आफ्रिका, मादागास्कर, जर्मन यू बोटीने व पुढे सुमात्रापर्यंत जपानी पाणबुडीने गेले. पुढे विमानाने प्रवास ते करतायत. त्यावेळेस एवढं सगळं करतायत. आज आम्हाला आमचा जिल्हा सोडावा असं वाटत नाही, आमचं राज्य सोडावं असं वाटत नाही. आझाद हिंद सरकारची स्थापना करतात 21 ऑक्टोबर 1943. बघा, आझाद हिंद सरकार महत्वाचं आहे. जपान 15 ऑगस्ट 1945 शरणागती आहे. 17 ऑगस्टला त्यांचं प्रयाण आहे. मात्र 18 ऑगस्टला तैवान येथे विमान अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं असं समजण्यात येतं. त्याच्यावर बरंचसं खूप काही वाद झालाय. खूप काही वाद झालेला आहे की त्यांचं तिथे निधन झालं की नाही झालं. बऱ्याच जणांचं म्हणणं नंतर ते दिसले. बरंच काही आहे. झाले बहु होतील बहु परी या समहा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे 23 जानेवारीला. सामना मार्मिक हे त्यांचं तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यांच्याबद्दल सुद्धा हा लेख आलेला आहे, नक्कीच तुम्ही वाचू शकतात आणि डिटेलमध्ये आणखी बघू शकतात. सत्याग्रही महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 1869 ते 3 जानेवारी 1948. मोहनदास करमचंद गांधी, गुजरात, पोरबंदर. लहानपणी तुम्ही भाषण केली, आता डिटेलमध्ये वाचून घ्या. डिटेलमध्ये वाचून घ्या. मी जास्त बोलणार नाही. महात्मा गांधीजी बद्दल खूप जबरदस्त हा लेख आहे. कृषी उत्पादनांना
भौगोलिक मानांकन मला हे मला करायचं आहे, हे महत्वाचं आहे. हे कोणाकोणाला भेटलेले आहे सगळ्यात महत्वाचं. हा कायदा कधीचा आहे माहिती? 1999चा हा कायदा आहे. ओके, 2003 पासून हा कायदा लागू आहे. सगळ्यात महत्वाचं 2004-5 मध्ये दार्जिलिंगच्या चहाला पहिलं भौगोलिक मानांकन मिळालं होतं, हे लक्षात ठेवा. आणि काय असतंय चिन्हांकन म्हणजे मूळ कृषी विषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरले जातात. याचे फायदे काय असतात? कायदेशीर संरक्षण मिळतं याला कायदेशीर संरक्षण. कोण अर्ज करू शकतं, मालक कोण असतो, वापरकर्ता कोण असतो, उत्पादक कोण असतो, नोंदणी करणं सक्तीचं आहे का, नोंदणीकृत जीआयचा वापर कोण करू शकतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची, म्हणजे इथे वाचायची, सापडतील. ती नूतनीकरण करता येतं का, त्याचं उल्लंघन झालं तर कसं, काही कारवाई होऊ शकते का, जबरदस्त आहे. उत्पादक संघांचा गौरव या ठिकाणी आपण बघतोय. महाराष्ट्रातील 9 उत्पादनांना या ठिकाणी हे भौगोलिक मानांकन मिळतं आहे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. जीआय हा ट्रेडमार्कहून कशा प्रकारे वेगळा आहे तेही तुम्हाला या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. पुस्तकांचा बगीचा बघा, एरंडोल नगर परिषद जी आहे त्यांनी हा पुस्तकांचा बगीचा नावाचा कार्यक्रम राबवलाय. विकास नवाळे यांनी लेखन केलंय. हे खरं म्हणजे माझे वैयक्तिक मित्र आहेत. आम्ही स्वतः दोघं शिकवायचो सोबत काय एका क्लासला. नंतर ते सीओ झाले, पण खूप जबरदस्त काम या ठिकाणी ते करतात. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील 33 गुंठे खुली जागा पडून होती, त्या ठिकाणी त्यांनी पुस्तकाचा बगीचा सजवलेला आहे. नाना नानी पार्क असेल, कवितेची भिंत असेल, सेल्फी पॉइंट असेल, वाचक कट्टे असतील, मुख्याधिकारी तथा प्रशासक आहेत ते सध्या. जबरदस्त काम आहे, चांगलं काम आहे, तुम्ही वाचू शकता. हे कल्याणकारी निर्णय, राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्याच्यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल, माझी शाळा सुंदर शाळा, महामंडळासाठी शासनाची हमी, सुधारित सेवानिवृत्ती वेतन, जमीन औद्योगिक वसाहतीसाठी सदनिका हस्तांतरण शुल्कामध्ये कपात, GR आपण ज्याला म्हणतो महामंडळाचा निर्णय, याचे मंत्रिमंडळाचे निर्णय, मुद्रांक शुल्क अभय योजना आली, एमनेस्टी स्कीम आली, मेट्रो 3 साठी जागा आहे, दक्ष प्रकल्प आहे. कोणासाठी दक्ष? बघा, दक्ष प्रकल्प, दक्ष म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. दक्ष म्हणजे शिक्षण, नाविन्यता आणि कौशल्य विकासासाठी या ठिकाणी दक्ष नावाचं, मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास, त्यासाठी ही योजना आलेली आहे. अधिनियमामध्ये या ठिकाणी सुधारणा केली गेलेली आहे. तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना या ठिकाणी आणलेली आहे, बाजार समित्यांसाठीची, ती आम्हाला माहिती असली पाहिजे. संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळाला नाभिक समाजासाठी मान्यता देण्यात आली आहे, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. संत्रा निर्यातदारांना या ठिकाणी अनुदान भेटत आहे. कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना या ठिकाणी लागू केली आहे. 100% वेतनाचं हे सुधारित मनोधैर्य योजना आहे. आता मनोधैर्यावर याच्या आधी प्रश्न आले, हे फार महत्वाचं आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिला, बालकांना अर्थसहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी या सध्याच्या योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये ऍसिड हल्ल्यातील पीडितेला अर्थसहाय्य देण्यात येतं. मात्र आता पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस, त्या ज्वालाग्रही पदार्थाच्या हल्ल्यातल्या महिलांना सुद्धा, आणि अपंगत्व आलं तर 10 लाख रुपये, अन्य घटनांमधील पीडितेला 3 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य या ठिकाणी भेटणार आहे. महाराष्ट्र ड्रोन मिशन या ठिकाणी राबवले जाणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विकासाची कामं केली जाणार आहे. खाजगी कौशल्य विद्यापीठाला मान्यता या ठिकाणी दिली गेली आहे. स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठासाठी कायदा या ठिकाणी आणला जातोय. राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियमाला मान्यता या ठिकाणी भेटते आहे. रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे, हे फार महत्वाचं आहे. अमरावती मधलं रिद्धपूर, बघा, महत्वाचं कामाचं आहे. यात्रास्थळ, तीर्थक्षेत्र यांच्या विकासासाठी योजना या ठिकाणी आणली जाते. पुणे मेट्रो टप्पा 1 त्याच्या खर्चाला मान्यता आहे. वासुदेव सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील या सूतगिरणीला अर्थसहाय्य या ठिकाणी आहे. न्या हळोद योजनेला मान्यता आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदी गेट सिमेंट कॉन्क्रीट बंधारा जो आहे त्या संदर्भातलं हे आहे. पाडळशी निम्नतापी प्रकल्प असेल. अभिमत क्रीडा विद्यापीठाला शासनाची हमी या ठिकाणी आहे. अभिमत क्रीडा कुठे? अमरावतीतील जे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे त्यांच्या त्या संस्थेला. पोलीस दळणवळण मोटार विभागासाठी हे आहे. झोपडपट्टी पुनर्वसनातील सदनिका 5 वर्षानंतर तुम्हाला विक्री करता येणार आहे. अतिवृद्ध निवृत्ती वेतनधारकाच्या वेतनामध्ये वाढ केली गेली आहे. मिशन लक्ष्यवेध आहे. कशासाठी?
लहान लहान गोष्टी महत्वाच्या आहे. ऑलिम्पिक पदकाचं ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यासाठी हे मिशन 160 कोटी रुपये या ठिकाणी याच्यावर खर्च केला जाणार आहे. टेंबू उपसा सिंचन योजना सातारा जिल्ह्यातली, तिला मान्यता आहे. युवकांना पर्यटन आधारित क्षेत्रामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. करारावरील वैद्यकीय प्राध्यापक त्यांचं मानधन वाढवले गेले. दरमहा 1,20,000 रुपये एवढं त्या ठिकाणी मानधन देण्यात येईल, लक्षात ठेवा. चाकसमान सिंचन प्रकल्पाला मान्यता या ठिकाणी देण्यात आली, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या. त्याच्यानंतर मिनी अंगणवाड्यांचं श्रेणीवर्धन या ठिकाणी केलं गेलं आहे. 13,000 मिनी अंगणवाड्यांचं. पायाभूत सुविधांच्या कामासाठी कर्ज या ठिकाणी दिले जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस आहे 25 जानेवारी. अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला वोटर हेल्पलाईन ही मोबाईल ऍप डाउनलोड करून ती बघता येणार आहे, किंवा या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिली आहे, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने जरा मोठं झालंय लेक्चर. चला, पण मजा आली, मला बरंच शिकायला भेटलं. तुमच्यातले ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं हे लेक्चर त्यांना माझा सलाम, मानाचा मुजरा आहे. थांबतो. धन्यवाद. आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. थांबतो. धन्यवाद.